नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. राहुरीचे ग्रामदैवत खंडोबा यात्रा कमिटीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड संपन्न. दरम्यान यात्रेच्या नियोजन बैठकीचं करण्यात आलं आयोजन. पुण्यामध्ये शीख यंग सर्कलच्या वतीनं खालसा दुचाकी रॅली संपन्न. नेवाशामध्ये श्री काशी विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला गजरगुढीचा सन्मान सैनिकांचा हा कार्यक्रम संपन्न. आणि पिंपरी अवघडमध्ये किरकोळ कारणामुळे डोक्यात लाकडी दांडा मारून जीव मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराय महाराज यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी पत्रकार राजेंद्र वाडेकर यांची तर उपाध्यक्षपदी शंकर गुंजाळ आणि रावसाहेब हरिश्चंद्र यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. दरम्यान यात्रेचं नियोजन करण्यासाठी शहरामधील मारुती मंदिरमध्ये गावकऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराय महाराज यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी पत्रकार राजेंद्र वाडेकर यांची तर उपाध्यक्षपदी शंकर गुंजाळ आणि रावसाहेब हरिश्चंद्र यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनं तालुक्यामधील विविध क्षेत्रामधील मान्यवरांकडून त्यांचा सत्कार समारंभ सुरू आहे. सालावादप्रमाणे यंदा 21 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीमध्ये राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराय महाराज यांची यात्रा संपन्न होतीये. या यात्रा कमिटीचे पदाधिकारी यांनी 4 दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवाच्या नियोजनासाठी राहुरी शहरामधील मारुती मंदिरामध्ये गावकऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक गणपतराव उंडे होते. या बैठकीमध्ये 2019च्या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी पत्रकार राजेंद्र वाडेकर यांची निवड करण्याची सूचना रामदास बोरुडे यांनी मांडली, तर कांतीराम वराळे यांनी अनुमोदन दिलं आहे. उपाध्यक्षपदी शंकर गुंजाळ, रावसाहेब हरिश्चंद्र, खजिनदारपदी मच्छिंद्र वराळे, गोरख चव्हाण, सचिवपदी अमोल तनपुरे, शिवाजी वराळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यावेळी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे म्हणाले की राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराय महाराज यात्रेचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. नगर मनमाड राज्य महामार्गावरील मुळा नदी पुलानजीक खंडेराय महाराज यांचे भव्यदिव्य असं मंदिर उभारण्यात आलंय. त्यामुळे आता शहराच्या वैभवामध्ये अधिकच भर पडली आहे. यात्रा कमिटीचे पदाधिकारी सदस्य तसेच भाविकांच्या सहकार्यानं खंडेराय महाराज यात्रा उत्सवाची परंपरा आबादित राहिली आहे, असंही तनपुरे यावेळी म्हणाले आहेत. आज या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मारुती मंदिरामध्ये खंडेराय देवस्थान ट्रस्टची या ठिकाणी गावकऱ्यांची संपूर्ण राहुरी शहराच्या गावकरी त्यांची सालाबादप्रमाणे या ठिकाणी आज मीटिंग बोलवण्यात आली होती. त्या मीटिंगचं अध्यक्षस्थान आपले ज्येष्ठ राहुरी शहराचे गणपतचंद्र उंडे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं होतं. या ठिकाणी गेल्या वर्षी यात्रेचा संपूर्ण जमा खर्च या ठिकाणी वाचून दाखवला जातो. तर संपूर्ण राहुरी शहरामध्ये एवढी वर्गणी होती, त्या राहिले शिल्लक पैसे वगैरे हा सगळा खर्च तिथं संपूर्ण ट्रस्ट असल्यामुळं तिथं संपूर्ण ऑडिट होतं. आणि ऑडिट होऊन त्याचा सगळा लेखाजोळा या ठिकाणी मिटिंगच्या दिवशी आपण सांगतो. या ठिकाणी आज यात्रा कमिटीसाठी निवड केलेली आहे. माझे सहकारी, माझे मित्र राजेंद्र वाडेकर राहुरी शहरामध्ये आपण सर्व समाजाला या ठिकाणी सहभाग करून घेत असतो. माझे शंकर राजाराम गुंजाळ हे सुद्धा उपाध्यक्ष झालेले आहेत. तसेच माझे दुसरे सहकारी रावसाहेब बाबूराव हरिश्चंद्र हे सुद्धा उपाध्यक्ष झालेले आहेत. तसेच सेक्रेटरी म्हणून आमच्या पुतण्या अमोल तनपुरे, बाकी नंतर सेक्रेटरी खजिनदार हे सर्व यांच्या नेमणूक केलेल्या आहे. मी या ठिकाणी एकाच राहुरी शहरवासींना, राहुरी तालुक्याच्या सर्व लोकांना एकच आवाहन करतो, जास्तीत जास्त मंदिराच्या यात्रामध्ये सर्वांनी सहभागी होऊन शांततेत यात्रा पार पाडावी अशी ट्रस्टच्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने, सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी खरी मी नम्रताची विनंती करतो.
फ्लॅक्सबोर्ड राहुरी शहरामध्ये यात्रा कमिटीच्या असा एक तिथं ठराव झालेला आहे. गेल्या वर्षी ठराव झाला होता. यात्रा कमिटीने असं एक ठराव केलेला आहे, यात्रामध्ये कुठल्याही बी पक्षाचा असू किंवा एखाद्या शुभेच्छाचा बोर्ड असं फ्लॅक्स बोर्ड ही लावायची बंदी आम्ही केलेली आहे. गेल्या वर्षी कुणी लावलं नाही. गेल्या वर्षी खूप लोकांनी सहकार्य केलं. पोलीस डिपार्टमेंटला मी आणि माझे सहकारी राजू वाडेकर काल आम्ही जाऊन नाडे साहेब आणि डेप्युटी DSP यांना आम्ही विनंती केली व यात्रामध्ये राहुरी शहरामध्ये जास्तीत जास्त लोक येतात, महिला येतात, पुरुष मंडळी असतात, 2, 4, 3 लाख लोक दर्शन घेतात. तुमचंसुद्धा या ठिकाणी सहकार्य असावं, जास्तीत जास्त बंदोबस्त असावं. आपण या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून राहुरी यात्राच्या उत्सवामध्ये संपूर्ण यात्रामध्ये आपण कॅमेरे CCTV कॅमेरे लावलेले आहेत. त्या ठिकाणी कुठला व्यक्ती काय करतो, काय घटना करतो का, काही पॉकेट मारतो का, कोणाची छेडछाड करतो का, ताबडतोब एका क्षणामध्ये आपल्याला कळू शकतं. असे आपण या ठिकाणी सुविधा केलेल्या आहेत. त्या ठिकाणी 2 3 LED आपले असतात. मंदिरामध्ये काय चाललं काय नाही संपूर्ण आपण पोलीस चौकीपाशी त्या ठिकाणी एक LED असतो. असं संपूर्ण यात्रामध्ये माझे सर्व सहकारी, राहुरीमधले सर्व माझे यात्रा कमिटीचे सदस्य, राहुरीमधले संपूर्ण माझे नगरपालिकेचे असो, सोसायटीचे असो, राहुरी शहरामध्ये सर्वच या ठिकाणी सर्व सहकार्य करून हे यात्रा चांगली करण्यासाठी मला सहकार्य करतात. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभारी आहेत आणि पत्रकारांचे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वाडेकर यावेळी म्हणाले की खंडेराय महाराज यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देवस्थानचे पदाधिकारी आणि विश्वस्त यांनी माझ्यावरती टाकली आहे. यात्रा उत्सवाची ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्यानं मी यशस्वी करेल. खंडेराय देवस्थानच्या यात्रेची जी अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर दिली, ती जबाबदारी सर्वांच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडली जाईल. शहराचं ग्रामदैवत खंडेराया या देवस्थानचा नावलौकिक तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहे. सुमारे 1 कोटी रुपयाच्या पुढे एक भव्य मंदिर नगर मनमाड राज्यमार्गावर उभं करून या शहराला एक मोठा भव्य असं धार्मिक स्थळ दाखवून देण्याचं काम या खंडेराय देवस्थान ट्रस्टने केलेलं आहे. जी यात्रा 21, 22, 23, 24 या कालावधीत संपन्न होत आहे, त्यामध्ये भाविकांना एक सुखकर दर्शनाचा लाभ व्हावा, त्यानंतर बाहेरून आलेल्या माणसाला एक सुरक्षितता व्हावी आणि यात्रा एक आनंदात आणि उत्साहात पार पडावी, यासाठी यात्रा कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न करून यशस्वी केली जाईल आणि सर्वांचं सहकार्य या निमित्त अपेक्षित ठेवतो आणि माझे 2 शब्द संपतो. या बैठकीला खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे, शिवाजी डवले, विजय भुजाडी, आबासाहेब भुजाडी, राजेंद्र वराळे, विशाल बागडे, रंगनाथ तनपुरे, नरेंद्र शिंदे, जाफर शेख, प्रदीप भुजाडी, बापूसाहेब वराळे, रामदास बोरुडे, दत्तात्रय येवले, दादासाहेब तोडमल, विठ्ठलराव तनपुरे, माजी नगरसेवक सुभाष वराळे, नितीन तनपुरे, नगरसेवक सोन्याबापू जगदने, अण्णासाहेब शेटे, गणेश खरे, अरुण साळवे, अतिक बागवान, बिलाल शेख, बाबासाहेब शेजूळ, गोरख साळवे, जगन्नाथ भिंगारकर, हौशीनाथ जगदने, दीपक मेहत्रे यांच्यासह खंडेराय यात्रा कमिटीचे सदस्य, गावकरी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. अहमदनगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलित पॅन्थरचा पाठिंबा देण्याचे जाहीर करण्यात आले. सुजय विखेंचे काम करणारे RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहमदनगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलित पॅन्थरचा पाठिंबा जाहीर करण्यात आला. सुजय विखे यांचे काम करण्याचे RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी BJP आणि भावदास बेरड, RPIचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबळकर, श्रीकांत भालेराव, श्रावण वाघमारे, दीपक गायकवाड, पवनकुमार साळवे, अजय साळवे, भीमा बागुल, सुरेश भागवत, रवींद्र आरोळे, दीपक मेडे, किरण दाभाडे, अधिक केदारे आदी इथे उपस्थित होते. एक तरुण उमेदवार आहे आणि तरुण उमेदवार असल्यामुळे तो या उमेदवाराला अशा सगळ्या लोकसभेमध्ये तरुण लोक गेले पाहिजेत आणि तरुणांनी
चांगल्या पद्धतीने या देशाची सेवा करावी त्या दृष्टिकोनातून सुजय विखे पाटील यांना पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि सर्व तळागाळातले लोक त्यांच्या पाठीशी उभे करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये 4 तारखेला मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पूर्वी सत्तेत वाटा मिळाला नाही अशा तक्रारी आम्ही आठवले साहेबांकडे मांडल्या आणि आठवले साहेबांनी या राज्यामध्ये महायुती करून राज्यातील 48 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे. ज्या ठिकाणी आठवले साहेबांची युती असते, आठवले साहेब ज्यांच्या सोबत असतात त्यांना सत्ता मिळते, हा इतिहास आहे. रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या मतावर निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे आम्हाला युती करावी लागते. अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आठवले साहेबांकडे व्यक्त केल्याच्या नंतर आठवले साहेबांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आदेश केला की महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणायचं. अहमदनगर दक्षिणचे जे उमेदवार आहेत डॉक्टर सुजय विखे यांना देखील निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता शेवटपर्यंत काम करणार आहे आणि तो आदेश घेऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी काकासाहेब खंबाळकर आणि संपर्कप्रमुख श्रीकांत भालराव या ठिकाणी मुंबईवरून या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत. आजच्या प्रेसमध्ये पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, तालुका पदाधिकारी, गाव पातळीपर्यंत या निवडणुकीचं नियोजन करून उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. गणेश राठोड, 24 तास, अहमदनगर. कोपरगावमध्ये यंदा देखील श्री साईगाव पालखी सोहळ्यानिमित्त गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती साईगाव पालखी सोहळ्याची भक्तिमय वातावरणामध्ये पहाट पाडवा या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच शहरामधनं आम्ही साईंच्या लेकी ही खास महिलांची बाईक रॅली काढण्यात आली आहे. कोपरगावमध्ये सालारप्रमाणे याही वर्षी श्री साईगाव पालखी सोहळ्यानिमित्त गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती साईगाव पालखी सोहळ्याची सुरुवात भक्तिमय वातावरणामध्ये पहाट पाडवा या कार्यक्रमाने करण्यात आली. तहसील कचेरी मैदान येथून शहरामधनं भव्य अशी आम्ही साईंच्या लेकी महिलांची मोटरसायकल अभिवादन रॅली काढून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. श्री साईगाव पालखी सोहळा आयोजक मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीकृष्ण लीला कथेचं आमंत्रण यावेळी शहरवासियांना, साई भक्तांना देण्यात आलंय. या भव्य अशा रॅलीमध्ये सर्व महिलांनी, युवतींनी भगवे फेटे आणि नऊवारी परिधान केल्या होत्या. मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्याच्या निमित्त कोपरगाव शहरामध्ये निघालेली महिलांची मोटरसायकल रॅली ही सर्वांचीच आकर्षण ठरली आहे. या रॅलीमध्ये महिलांनी स्त्री जन्माचं स्वागत करा, लेख वाचवा, लेख शिकवा, पर्यावरणाशी नातं जोडा, मतदान जागृती आदी फलक हातामध्ये घेऊन प्रबोधन केलंय. या भव्य अशा रॅलीमध्ये 700 ते 800 महिला युवतींनी सहभाग घेतलाय. श्री साईगाव पालखी सोहळा आणि ज्येष्ठ नागरिक सेवा मंच कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं साई ब्रह्मनाद स्वरमंच यांचा पहाट पाडवा या कार्यक्रमाचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. यावेळी सुंदर अशी भक्तिगीतं इथे सादर करण्यात आली आहेत. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष छोटूभाई जोबनपुत्रा, विजय बंब, दत्तात्रय कंगले, रजनी गुजराती, विमल पुंडे, साईगाव पालखी सोहळा आयोजक समितीचे संतोष चव्हाण, संजय जगताप, संजय काळे, सुनील फंड, साई सेवा भक्त मंडळाचे तसेच साईगाव पालखी सोहळा समितीचे सर्व सभापती, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं इथे हजर होते. यावेळी साई ब्रह्मनाद स्वरमंचच्या सर्व सदस्यांसह सुधाभावी ठोळे, फुलपगार भावी यांनी नववर्षाचं स्वागत सुंदर अशा देशभक्तीपर भूपाळी, पहाट भक्तिगीतं आदी गीतं सादर करून उपस्थांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे परमपूज्य रमेशगिरी महाराज, श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम तीनचारी येथील यशराज बाबा महानुभाव, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या हस्ते गुढी उभारून गुढीचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर आम्ही साईच्या लेकी महिलांची मोटरसायकल अभिवादन रॅली शहरामधनं काढण्यात आली आणि शहरवासियांना साईगाव पालखी सोहळा आयोजक मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीकृष्ण लीला कथेचं आमंत्रण देण्यात आलंय. या रॅलीची सुरुवात तहसील कचेरी मैदान येथून करण्यात आली. 6 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये संत ज्ञानेश्वर नगरी तहसील कचेरी मैदान इथे सायंकाळी हरिभक्त पारायण उखळीकर महाराज यांच्या रसाळ वाणीमधनं सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेमध्ये होणाऱ्या श्रीकृष्ण लीला कथेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय.
योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुण्यामधील शीख यंग सर्कल यांच्या वतीनं गुरु नानक देवजी यांच्या 550व्या जयंतीनिमित्त खालसा दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीचं हे 21वं वर्ष आहे. हजारो शीख बांधव, तरुण तरुणी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पुण्यामधील शीख यंग सर्कल यांच्या वतीनं गुरु नानक देवजी यांच्या 550व्या जयंतीनिमित्त खालसा दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीचं हे 21वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो शीख बांधव आणि तरुण तरुणी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पुण्यामध्ये शीख यंग सर्कल यांच्या वतीनं आयोजित खालसा दुचाकी रॅली यामध्ये मोठ्या संख्येनं अनेकांनी सहभाग घेतला. प्रकाश पर्व दिनानिमित्त आयोजित या रॅलीला शीख बांधवांनी प्रतिसाद दिला आहे. हजारो शीख बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पुणे लष्कर भागामधील रेसकोर्स जवळील गुरुद्वारा गुरु नानक दरबार इथून या रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली सायंकाळी उशिरा देहू रोड येथील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा इथे समाप्त करण्यात आली. वाटेमधील सगळ्या गुरुद्वारांना भेटी देत या रॅलीचं स्वागत करण्यात येत होतं. यावेळी हजारो शीख बांधवांनी, तरुणांनी आणि तरुणींनी ध्वज उंचावत जो बोले सोनिहाल सत श्री अकाल असा नारा देत या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. या रॅलीला पुणे काँग्रेस लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी निशान साहिब ध्वज उंचावत सुरुवात केली. ही रॅली मार्गक्रमण करत पुढे सरकली आणि या रॅलीचं संयोजन शीख यंग सर्कलचे संस्थापक अध्यक्ष अमरजीत सिंग परिहार, कार्याध्यक्ष रणजित सिंह कोहली, सरचिटणीस गुरुमुख सिंह खोक्कर, उपाध्यक्ष बलजीत सिंग वाडे, सहसचिव गुरुदेव सिंग वाडे, जनसंपर्क अधिकारी दलजीत सिंग टुटेजा यांनी केलं होतं. यंग सर्कलच्या वतीने गेले अनेक वर्ष हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. पुणे शहरामध्ये शीख बांधव हे अतिशय गुण्यागोविंदाने शांततेने राहत असताना पुणे शहराच्या विकासामध्ये या समाजाचा एक फार मोठा वाटा आहे आणि दरवर्षी अशा पद्धतीची ही रॅली घेऊन एकात्मतेचा, शांततेचा संदेश या निमित्ताने या समाजातील जे तरुण वर्ग, युवक वर्ग आहे तो सातत्याने देत असतो आणि म्हणून पुणे शहरातील सर्व धर्मीय लोक यामध्ये मोठ्या उत्साहाने सामील होतात. या निमित्ताने मी या शीख यंग सर्कलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी गेली अनेक वर्षाची परंपरा अशाच पद्धतीने या पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू ठेवावी. वाहिगुरू जी का खालसा वाहिगुरू फतेह. सत संगत जी, ये जी रैली है ये गुरु नानक देव जी के 550 साल ਨੂੰ ਸਮਰਪਿਤ है. ਇਹ ਸਿੱਖ ਯੰਗ ਸਰਕਲ ਇਹ ਰੈਲੀ 21 ਸਾਲ ਤੋਂ ਕੱਢ ਰਿਹਾ ਹੈ ਔਰ 21 ਸਾਲ ਦੇ ਵਿੱਚ 25 ਰੈਲੀਆਂ ਹੋ ਚੁੱਕੀਆਂ ਨੇ. ਸਾਨੂੰ ਬਹੁਤ ਖੁਸ਼ੀ ਹੋ ਰਹੀ ਹੈ ਕਿ ਇਹ ਜਿਹੜੀ ਰੈਲੀ ਹੈ ਇਹ ਸ਼੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਦੇ 550 ਸਾਲਾਂ ਨੂੰ ਸਮਰਪਿਤ ਹੈ ਔਰ ਇਹ ਪੂਰੀ ਮਾਨਵਤਾ ਦੇ ਵਾਸਤੇ, ਏਕਤਾ ਦੇ ਵਾਸਤੇ ਇਹ ਜਿਹੜੀ ਸਿੱਖ ਰੈਲੀ ਹੈ ਇਹ ਖਾਲਸਾ ਜਨਮ ਦਿਨ ਤੇ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ. ਪਿਛਲੇ 21 ਸਾਲ ਤੋਂ ਲੋਕ ਜੁੜਦੇ ਹੀ ਜਾ ਰਹੇ ਆ, ਟੁੱਟਦੇ ਤੇ ਦਿਖੇ ਨਹੀਂ. ਜਦੋਂ ਵੀ ਆਓ ਹਰ ਸਾਲ ਸਾਨੂੰ 100-200 ਟੀ-ਸ਼ਰਟਸ ਨਵੇਂ ਬਣਾਉਣੇ ਪੈਂਦੇ ਆ, ਜ਼ਿਆਦਾ ਬਣਾਉਣੇ ਪੈਂਦੇ ਆ, ਪਰ ਫਿਰ ਵੀ ਕੰਮ ਪੂਰੇ ਨਹੀਂ ਪੈਂਦੇ. ਸਾਨੂੰ ਬਹੁਤ ਖੁਸ਼ੀ ਹੁੰਦੀ ਆ. ਸੰਗਤਾਂ ਤੋਂ ਅਸੀਂ ਇਸ ਗੱਲ ਦੀ क्षमा ਵੀ ਮੰਗਦੇ ਆ ਕਿ ਅਸੀਂ ਉਹਨਾਂ ਦੀਆਂ ਪੂਰੀਆਂ ਉੱਤੇ ਉਤਰ ਨਹੀਂ ਪਾ ਰਹੇ ਕਿਉਂਕਿ ਡਿਮਾਂਡਾਂ ਪੂਰੀਆਂ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀਆਂ. ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ. ਸਮੂਹ ਸਾਧ ਸੰਗਤ ਨੂੰ ਖਾਲਸਾ ਸਰਜਨਾ ਦਿਵਸ ਦੀ ਵਧਾਈ ਹੋਵੇ ਜੀ. ਬੋਲੇ सोनिया. खालसा साधना दिवस, शीख धर्माचे स्थापना दिवस या निमित्ताने काढण्यात येते. शीख धर्माला स्थापन होऊन 320 वर्ष जातात. 13 एप्रिल 1699 रोजी गुरु गोविंद सिंग महाराजांनी आनंदपूर साहेब इथं शीख धर्माची स्थापना केली होती. त्याची 320 वर्ष होतात. त्या निमित्ताने ही रॅली काढण्यात येते आणि 550 वर्ष पूर्ण होतात श्री गुरु नानक देवजी महाराजांचे प्रकाश पूर्व जन्मोत्सवचे. ते ऑक्टोबरमध्ये पूर्ण होतात. त्याला हे रॅली समर्पित आहे. ते या रॅलीमध्ये
हजारो युवक युवती ते पार्टिसिपेट करतात आणि इथं गणेशपेठमधनं गुरुनानक दरबार कॅम्पमधनं गणेशपेठ मार्गे देव रोडपर्यंत रॅली जाते. तिथे 7:30 वाजता ते समाप्त होते. नगर कीर्तन निघते, तिथे धार्मिक मिरवणूक आणि मग नंतर अर्धा असेल कीर्तन होऊन लंगरचा प्रसाद देण्यात येतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पाथर्डीमध्ये सौ उषाताई बडे मल्टीस्टेटच्या वतीनं मानसिक गुंतवणूक आवर्त ठेव पद्धतीनं व्याजाचा दुहेरी लाभ अशा पद्धतीची ठेवीदारांसाठी राजस ठेव योजना संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. सौ उषाताई बडे मल्टीस्टेटच्या वतीनं मानसिक गुंतवणूक आणि आवर्त ठेव पद्धतीनं व्याजाचा दुहेरी लाभ अशा पद्धतीची ठेवीदारांसाठी सुलभ योजना संस्थेनं सुरू केली आहे. आगामी काळ पतसंस्थांसह एकूणच ग्रामीण वित्तीय संस्थांसाठी अत्यंत अनुकूल आहे. बँकांची ग्रामीण भागामधील उणीव पतसंस्था चळवळीकडनं भरून निघणार आहे असा विश्वास आर्थिक गुंतवणुकीचे अभ्यासक तथा उषाताई बडे मल्टीस्टेटचे संस्थेचे अध्यक्ष अमोल बडे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना बडे म्हणाले की विविध बँकांची प्रकरणं चव्हाट्यावरती आली आहेत आणि एकूणच ठेकेदारांकडनं बँकांकडे संशयानं पाहिलं जाऊ लागलंय. गाव पातळीवरती संस्थांकडनं ठेवीदारास कर्जदारामध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक होत आहे. घरामध्ये असुरक्षित वातावरणामध्ये रोकड अथवा दागिने ठेवण्याची लोकांची इच्छा नसते. राष्ट्रीयकृत बँकांची सेवा, कर्मचारी संस्था, वेळेचं बंधन आदी बाबींचा विचार करता ग्राहकांना सेवेमधनं समाधान मिळत नाही. बँकांची धोरणं वरिष्ठ पातळीवरती ठरतात, मात्र पतसंस्थेची धोरणं संस्था पातळीवरील मंडळाकडनं ठरली जाऊन सभासदांच्या सर्वांगीण आर्थिक प्रगतीचा विचार अग्रक्रमानं होतो. या योजनेमधनं उलाढाल वाढली की संस्थेच्या नफ्यामध्ये वाढ होऊन नाममात्र दरानं कर्जसुविधा देणं शक्य होतं. पतसंस्थेच्या संचालक मंडळाकडनं तत्पर आणि विश्वासपूर्ण सेवा देण्यावरती लक्ष केंद्रित व्हावं. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि कर्जमुक्त सभासद अभियान अंमलामध्ये येण्यासाठी संचालक, कर्मचारी, ठेवीदार, करदार, हितचिंतकांची संयुक्त मोहीम राबवली जावी असं यावेळी सांगण्यात आलं. संस्थेच्या वतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती राजस ठेव योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रुपयाचं घसघसीत व्याज ही एक योजना आम्ही राजस ठेव योजना म्हणून लोकांसमोर आणलेली आहे. त्याचप्रमाणे 1 लाख रुपये गुंतवणुकीवर आकर्षक चांदीचं नाणं ज्या स्वरूपात लक्ष्मी त्या घरात सतत वास करेल, सहवास करेल, आशीर्वाद देईल अशी ही एक आकर्षक योजना. त्याचप्रमाणे संस्थेच्या आज नागपूर, नगर, पाथर्डी अशा 3 शाखा अतिशय उत्तम पद्धतीने चाललेल्या आहेत. सर्व ठेवीदार, हितचिंतक यांचंही संस्थेला अतिशय छान मार्गदर्शन आहे. ठेवीचे व्याजदर हे पहिल्यापासून कायम ठेवणारी संस्था. आज वर्षाला 12% व्याजदर हे आम्ही देत आहोत. सर्वात जास्त व्याजदर देणारी ठेव संस्था म्हणूनही एक नावलौकिक या संस्थेचा आहे. त्याचप्रमाणे अतिशय आकर्षक पद्धतीने 1 लाख रुपये गुंतवल्यावर तेच 1,000 रुपये विशेष ठेव योजनेत गुंतवणूक करून कायमस्वरूपी त्या ग्राहकाला पैसा कसा उपलब्ध होईल, सर्वसामान्यांचे संसार कसे उभे राहतील, तसेच सर्व संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना, ठेवीदारांना पुन्हा एकदा पाडव्याच्या शुभेच्छा देतो. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, माजी प्राचार्य प्रकाश शेवाळे, डॉक्टर अशोक बडे, सेवानिवृत्त उपनिबंधक विश्वनाथ बडे, नवनाथ बडे, पंकज मुनोत आदी यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री आणि नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि बँकिंग क्षेत्राविषयी जर इतकी सध्याची परिस्थिती अवघड आहे, ज्याच्या ठेवी डॉक्टर साहेब बँकेत आहेत त्याला जर वृत्तपत्रात किंवा सोशल मीडियावर नीरव मोदीचं नाव ऐकलं तर तो गडबडून काय केलं तर BP वाढतो. बँकेत जाऊन खात्री करतात आपली ठेव सुरक्षित आहे का. इतकं अस्थिरता झालेली आहे आणि काळ पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होते असं पुन्हा एकदा पतसंस्था आणि अगदी ग्रामीण भागात खाजगी सावकाराकडेच विश्वासार्हता वाढत चाललेली आहे. आणि एक दिवस डॉक्टर साहेब परत असं येईल 2-4 वर्षात की सगळी व्यवस्था, ग्रामीण व्यवस्था ही पतसंस्थेची जोडली जाईल. बँकेकडे कोणी बघणार सुद्धा नाही, कारण थर्ड क्लास सर्व्हिस, वागणं नीट नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम 12 वाजलेले आणि आर्थिक विश्वास नाही. या तालुक्यामध्ये सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून चांगलं काम चालू आहे आणि महिलांना आणि खरं वेळेला पैसे मिळणं सगळ्यात जास्त गरज असते
ती निश्चित या योजनेमार्फत पूर्ण होईल असा विश्वास वाटतो. आणि या प्रसंगी सर्वच जण आलात. या ठिकाणी आता अविनाश वगैरे आहेत, सर्वजण तज्ज्ञ आहेत, म्हणजे अविनाश पत्रकार पण आहेत आणि अर्थतज्ज्ञ पण आहेत. स्वतः चांगलं त्यांचा अभ्यास आहे या विषयावर. ते सुद्धा आपल्याला काही सूचना देऊ शकतात. तर निश्चित सर आपण सर्वच जण मिळून ही योजना कशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल या जेणेकरून संस्था आणि ग्राहक या दोघांचाही या निमित्ताने फायदा होईल. मी या संस्थेचा कर्जदार होतो. मला माननीय चेअरमन श्री अमोलजी बडे यांनी वेळोवेळी मला कर्ज देऊन अर्थसहाय्य केलं आणि आज मी या बँकेत एक ठेवीदार झालेलो आहोत. कर्जदारापासून मी ठेवीदार झालो. मला या बँकेचं माझ्यावर भरपूर प्रेम मला माननीय श्री विश्वनाथजी बडे व चेअरमन अमोलजी बडे यांचं सहकार्य लाभलं. सर्वप्रथम आज मराठी महिन्यातला चैत्र गुढीपाडवा नवीन वर्षारंभ या गुढीपाडव्यानिमित्त सौ उषाताई बडे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सर्व हितचिंतकांना खूप खूप शुभेच्छा. आज या निमित्त एक नवीन योजना घेऊन आम्ही येत आहोत. विशेष ठेव योजना दैनंदिन हातावर पोट असणाऱ्या महिलांसाठी महिना 100 रुपयापासून 1000 रुपयेपर्यंत भरून त्यावर अत्यंत आकर्षक व्याज हे आम्ही देत आहोत. 100 रुपये अवघे गुंतून वर्षभरानंतर 1268 रुपये ह्या त्या महिलेला भेटत आहेत. त्यानंतर आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महिना 1000 रुपये भरून 5 वर्षानंतर 75,000. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक संदीप आव्हाड यांनी प्रास्ताविक केले तर आभार संदीप पाटकर यांनी मानले आहेत. सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नेवासा येथील श्री काशी विश्वेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला गजरगुडीचा सन्मान सैनिकांचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्थानिक कलाकारांनी हिंदी मराठी गीतं गाऊन उपस्थितांची मने जिंकली आहेत. तसेच देशसेवेबद्दल माजी सैनिकांचा सन्मान चिन्ह देऊन यावेळी सन्मान देखील करण्यात आला. नेवासा येथील श्री काशी विश्वेश्वर प्रतिष्ठाननं मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित गजर गुढीचा सन्मान सैनिकांचा या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन पोलीस निरीक्षक रणजित डेरे तसेच माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी काशी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी उपस्थितांचं स्वागत केलंय. डॉक्टर शंकर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. श्री काशी विश्वेश्वर मंडळाचे संस्थापक कैलासवासी रामचंद्र देशपांडे यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी देशसेवेबद्दल माजी सैनिक मच्छिंद्र धानापुरे, दीपक देशमुख, अरुण धणक, सुनील मते, अरुण भोसले, धर्मेंद्र काकडे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे. शिवशाहीर सुनील गोंधळी यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावरती यावेळी पोवाडा सादर केला. साईराज डान्स ग्रुपच्या चिमुकल्यांनी यावेळी सामूहिक नृत्य सादर केलं. यावेळी नेवासा शहरामधील स्थानिक गायक डॉक्टर शंकर शिंदे, सुधीर चव्हाण, अभय मोहिते, सौ माधुरी कुलकर्णी, सौ विद्या देवडे, सौ वैशाली ओहोळ, सृष्टी साळुंके, निखिल जोशी, राजू शेख, राजेंद्र पिंपळे, राजेश कडू, आदेश टेकाळे, प्रशांत डाके, देवीदास साळुंके, सागर राजगुरू यांनी हिंदी मराठी गीतं गाऊन उपस्थितांची मने जिंकली आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री काशी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे सतीश पिंपळे, नितीन कुलकर्णी, रुपेश उपाध्ये, संतोष भांबरे, सुहास पटाडे, पवन गरुड, मनोज पारखे, महेश मापारी, प्रशांत कानडे, सतीश शिंदे, अर्जुन रोडे, संतोष कुंढारे, अण्णा देवडे, संतोष भागवत आदींसह सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सूत्रसंचालन राजेश मनसरे यांनी केले. तर जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीतानं या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आलाय. मेरे अधूरे
विष्णूच्या विळख्यात राहणार होते आणि गुप्त रूपाने ते राजधानीमध्ये येणार होते. अशा वेळेस घडलं काय? बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. बैलों के गले में जब घुंघरू जीवन का राग सुनाते हैं, गम को सो दूर हो जाता है, खुशियों के कवल मुस्कुराते हैं. हा तर कशाचा राग, हा तर रंगाचा डाग, तुझ्या साडीला सर्प लावून धुवून टाक. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे आणि MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं श्री भगवद्गीता ज्ञानभवनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात राजबाग येथे पार पडलाय. MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे आणि MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात राजबाग येथे पार पडलाय. संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, विश्वनाथ कराड, श्रीपाल सबनीस, बुधाजीराव मुळीक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवनाच्या प्रवेशद्वाराशी दिव्य ज्ञान यज्ञकुंड उभारण्यात आलाय. या ज्ञानकुंडामध्ये सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी विश्वशांती प्रार्थना करून अग्नी प्रज्वलित केला. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवनाचं उद्घाटन करण्यात आलं. ज्ञान विज्ञानधिष्ठित वैश्विक भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान, मानवता, सहिष्णुता, विश्वशांती आणि एक संत विप्रा बहुधा वंदती आणि वसुधैव कुटुंबकम असा संदेश देणाऱ्या तत्वतः संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या विचारांवरती MIT समूह चालतोय. ज्ञानयज्ञाच्या माध्यमामधनं संपूर्ण जगामधील धर्मग्रंथ हे खऱ्या अर्थानं जीवनग्रंथ होत आहेत. हा विश्व कल्याणाचा संदेश देणारी श्रीमद भगवद्गीता ही ज्ञानभावना आहे. या ज्ञानभावनेमुळे वैश्विक धर्माची व्याख्याही पूर्ण झाली आहे, असं मत विजय भटकर यांनी व्यक्त केलंय. स्वाहा मंगलम भगवान वीरो मंगलम गौतम देवकर्या शांति वनस्पतया शांतिर विश्वे देवाः शांतिर ब्रह्म शांति. गुढीपाडव्याच्या पावन दिवशी याचं फार मोठं महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती या दिवशी झाली असते आणि म्हणूनच आपण त्यावेळेस ब्रह्मध्वज, जसं पंडित वसंतराव गाडगे यांनी सांगितलं, तर ब्रह्मध्वज आपण घराघरात उभारतो. याचं एवढं मोठं महत्त्व आहे. आणि आज या पावन दिवशी या भगवद्गीता भवनाचं उद्घाटन ज्ञान भवन
आणि भगवद्गीता म्हणजे भारताचं संपूर्ण ज्ञान जे काही सार आहे आपल्या वेदांचं असेल सर्व म्हणजे सर्व ग्रंथांचं जे सार आहे ते भगवद्गीतेमध्ये आहे. तेच ज्ञान अत्युच्च कोटीचं ज्ञान त्या ज्ञानभवनाचं आज उद्घाटन होत आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. इथे म्हणजे आपण सर्व ब्रह्मांडाला सर्व जनतेला जगातल्या ज्या सर्व धर्मांना आपण कसं समावून घेऊन एक मानवता धर्म तयार करतो आहे. तर त्याचा मेसेज त्याचं संकेत आपण सर्व जगाला देतो आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे C24 तास पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्या पडीक शेतामधनं दुचाकी घेऊन गेल्याचा राग आल्यामुळे मच्छिंद्र तमनर याच्या डोक्यामध्ये लाकडी दांडा मारून जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना 6 एप्रिल रोजी राहुरी तालुक्यामधील पिंपरी अवघड इथे घडली आहे. दरम्यान आरोपी भाऊसाहेब तमनर याला पोलिसांनी ताब्यात घेतला. पडीक शेतामधनं मोटरसायकलीवरती गेल्याचा राग आल्यामुळे मच्छिंद्र तमनर यांचा डोक्यामध्ये लाकडी दांडा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना 6 एप्रिल रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड इथे घडली आहे. दरम्यान याबाबत आरोपी भाऊसाहेब तमनर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केलाय. 6 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मच्छिंद्र अर्जुन तमनर हे दळण घेऊन त्यांच्या मोटरसायकलीवरनं भाऊसाहेब नाना तमनर यांच्या पडीक शेतामधनं गावामध्ये जात होते. त्यावेळी इकडनं का आलास असं म्हणून भाऊसाहेब तमनर यानं जवळच पडलेला लाकडी दांडा मच्छिंद्र तमनर यांच्या डोक्यामध्ये मारून त्यांना गंभीर जखमी केलाय. यावेळी अशोक तमनर हे रस्त्यावरनं जात होते. त्यावेळी त्यांनी हे भांडण मिटवून जखमी अवस्थेमध्ये त्यांना घरी सोडलं. या घटनेमधील फिर्यादी गोरक्षनाथ तमनर यांनी भाऊसाहेब कारभारी तमनर, बाळासाहेब तमनर, अर्जुन बाचकर, किशोर तमनर यांच्या मदतीनं जखमी झालेले मच्छिंद्र तमनर यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलं. मात्र जास्त मार लागल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांनी मच्छिंद्र तमनर यांना उपचारांसाठी नगर येथे हलवण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांना नगर येथील एका रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमधील जखमी मच्छिंद्र तमनर यांचे भाऊ गोरक्षनाथ तमनर यांच्या फिर्यादीवरनं भाऊसाहेब तमनर यांच्या विरोधामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भाऊसाहेब तमनर याला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे करत आहेत. आमचे बंधू तमनर मच्छिंद्र अर्जुन राहणार पिंपरी अवघड यांना काल रात्री 7:30 वाजता दळण घेऊन गावात चालले होते. तर स्प्लेंडर गाडी होती MH 17 ED 9426. तर ह्या गाडीवर जाताना एक शेजारच्या वावरातून इकडं रस्त्याला माती मुरुम टाकलेला होता. त्यामुळे दुसऱ्याच्या वावरातून गेल्यामुळं तर त्या माणसाने काय केलं जाणून बुजून डायरेक्ट चालताना म्हणजे तो गाडीवर चालू होता व्यवस्थित आणि त्याला काही माहीत नाही काय नाही अंधारात येऊन डायरेक्ट डोक्यात दांडा मारला. तमनर ते समोरचा का भाऊसाहेब नाना तमनर काही कारण नसताना कधी काही संबंध नसताना असं काही म्हणजे तक्रार नाही बाबा कधी काहीच नाही. आता एकदम सिरियस आहे, बोलत नाही काहीच नाही शुद्धिव नाही काहीच नाही. सिटी स्कॅनला मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी. राहुरी तालुक्याचे लोकप्रिय नेते स्वर्गीय शिवाजी गाडे पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी राहुरीमधील पंढरी मंगल कार्यालयामध्ये सर्वपक्षीयच्या वतीनं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुरी तालुक्याचे लोकप्रिय नेते स्वर्गीय शिवाजी गाडे पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेमध्ये शिवाजीराजे गाडे यांचा सारखा नेता तालुक्यामध्ये पुन्हा होणे नाही, तसेच त्यांच्या अवेळी जाण्यानं सर्वसामान्य जनता आता पोरकी झाली अशी भावना सर्वांनीच व्यक्त केली.
राऊरी येथील पंढरी मंगल कार्यालय इथे शिवाजी गाडे पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी गाडे यांच्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. सकाळी 7 वाजता घराबाहेर पडून रात्री 10 वाजेपर्यंत केवळ सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचा ध्यास उराशी बाळगत गाडे यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं. कोणताही राजकीय वारसा आणि आर्थिक सुबत्तता नसताना देखील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व गहाण ठेवणारा गाडे यांच्यासारखा नेता नगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये देखील सापडणार नाही, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्यात. जनसेवा मंडळाच्या वतीनं त्यावेळेस कृषी विभागामधून शिवाजीराव धुमाळ यांचं नाव फायनल झालं होतं. परंतु काही कारणाने तेव्हा वय गेलं. मग आम्ही त्या ठिकाणी आम्ही समन्वयक मंडळाने त्या ठिकाणी राजांचं नाव वापरलं. राजे मुळाप्रमाणाचे संचालक त्या ठिकाणी झाले. त्यानंतर चेअरमन व्हाईस निवडणूक आली आणि त्यावेळेस मी असेल, तालुका पाटील असेल, बाबा भेटे असतील आणि राजेंचं नाव व्हाईस चेअरमन त्या ठिकाणी घ्यायला नेत्यांना त्या ठिकाणी लावलं आणि राजेंचं खऱ्या अर्थानं तालुका लेवलवर राजकारण त्या ठिकाणी सुरू झालं. डॉक्टर बाबाराव बापूजी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कल्पने परमेश्वर वतीने मी कैलासवासी राजेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संस्कार घेऊन राजे या तालुक्यामध्ये राजांनी खूप मोठं त्यांचं काम केलेलं आहे. मित्रांनो, काम करत असताना मी जास्त काय नाही घरावर 1-2 उदाहरण या ठिकाणी देतो. राजे मुळाप्रमाणे ते चेअरमन असताना आमच्या कंपनवाडी येथे शाहूमंगा कार्यक्रमापर्यंत फक्त लाईटची शेतीला जोडलेली लाईट होती आणि तत्पर शाहूमंगा कार्यालय पूर्ण तिकडं शेळक्या मनापर्यंत ग्रामीण होतं. राजांना आम्ही एक 10-20 जण राजांकडे गेलो. राजा आमच्या ह्या ठिकाणी असं काम आहे. राजांनी त्या ठिकाणी ताबडतोब तातडीने एक डीपी दिली आणि लोक देऊन ताबडतोब ती लाईट शहराला या ठिकाणी जोडून दिली आहे. दुसरं उदाहरण, ज्यावेळेस राजे पंचायत समितीला काँग्रेस पक्षाने उभे राहिले, सभापती झाले. अनेक वेळा तांदवाडी ग्रामपंचायतचा हा खूप मोठा विषय होता. त्या ठिकाणी 6-7 दिवस 5-5 दिवस तांदवाडीला टाकडीवर प्यायचं पाणी मिळत नव्हतं लोकांना आणि ग्रामपंचायतचे सरपंच मशेवाडी मशेवाडी त्यांचं काय सामना होतं. मी आणि कामेश्वरराव दासवाडी त्यांना खूप विनंती केली, राजे काही करा, तुम्ही ही कामाची पावती तुम्हाला गोरगरीब जनता खरंच देणार आहे. कारण की उन्हाळा आल्यानंतर अक्षरशः 4-4 दिवस पाणी लोकांना मिळत नव्हतं आणि ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईन असायची त्याची गेअरवान लोक काढून त्या ठिकाणी पाणी भरायचे. राजाला अनेक वेळा असं उदाहरण सांगितले, पण राजाने त्यावेळेस 14 गावाच्या पाणी योजनेमध्ये हिचा समावेश नाही जोडण्याचा. पण तरी मी सर्व आमच्या सदस्यांना विनंती करून ही 14 गावाची पाणी योजनेमधून तालुक्याला पाणी घ्यायचं असं राजांनी त्या ठिकाणी त्याच्या सर्व सदस्यांच्या मिटिंगमध्ये ठराव करून घेतला आणि ते पाणी योजना जोडल्यापासून गेल्या जवळजवळ 4 वर्षापासून 3 वर्षापासून तांदवाडीला आज दररोज त्या ठिकाणी पाणी प्यायला मिळतं. कारण की राजे मुळाप्रमाणे चेअरमन असताना आमच्या गावातील 9 वर्षाची काही पोस्ट शेतीचे वगैरे काम होते. आम्ही अशाच पोरापर्यंत विचार केला, माझ्या इकडे जायचं का, काम होईल का. आम्ही त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला जास्त वाटत होतं हे काम होणार नाही, अधिकारी म्हणजे हे काम होणारच नाही. पण राजांनी 2 दिवसात ते काम केलं. असे अनेक कामं राजांनी सर्वसामान्य लोकांच्या मार्गी लावले. मी आमच्या शिंदे परिवाराच्या वतीने या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीराज भुजबळ साहेबांच्या वतीने आमच्या अखिल भारतीय महात्मा फुले सातारा परिषदेच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण थांबतो. उपस्थित असलेले
सर्व राज्याचे मित्रमंडळ सोमवारी दुपारी 2:30 वाजता राहुरी शहरातून प्रचार फेरी सुरू असताना राजे माझ्या दुकानावर आले. एक 10 मिनिटं त्यांचा सहवास लावला आणि मंगळवारी पहाटे 5 वाजता निरोप मिळाला. राजे गेले. सोमवारी दुपारी 2:30 आमची शेवटची भेट झाली. राजेचा आणि माझा तसा गेला 30 वर्षाचा मैत्रीपूर्ण संबंध. एक राजकारण करताना समाजकारण कसं असावं याचा धडा देण्याचं काम या राहुरी तालुक्यात जर कोणी केलं असेल तर पहिलं नाव शिवाजी गाडेंचं येईल असं मी माझं वैयक्तिक मत व्यक्त करतो. दुसऱ्याचा सुखदुःखात भाऊन जाणं हा राजांचा गुण हा राहुरी तालुकाच नव्हे तर जिल्ह्याला परिचित होता. कुणा घरामध्ये काही घटना घडल्या, रस्त्यावर कुठे अपघात झाले, कुणाला काही मदत लागली ते निस्वार्थीपणे पुढे जाऊन मदतीचा हात देणारं हे व्यक्तिमत्व काळाने आपल्याकडून हिरावून घेतलं. मी माझा वाडेकर परिवार दैनिक सामना आणि दैनिक दिव्य मराठीच्या वतीने राजेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, नगराध्यक्ष सत्यजित कदम, रावसाहेब चाचा तनपुरे, अजित कदम, शिवाजी सागर, सुरेश वाबळे, शिवाजी कपाळे, विक्रम तांबे, अमृत धुमाळ, साहेबराव म्हसे, राजेंद्र वाडेकर, मुक्तारबाई सय्यद, मच्छिंद्र गुंड, विजय डवले, प्रशांत शिंदे, सुरेश बाणकर, निसार सय्यद, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सत्यवान पवार, बाळकृष्ण बनकर, शिवाजी दवले, रमेश बोरुडे, सचिन ठुबे, राजेंद्र खोजे, ॲडव्होकेट राहुल शेटे, सचिन बोरुडे, राजा भोरे, युवराज पवार, नवाज देशमुख, दिलीप चौधरी, बाळासाहेब लटके, संतोष आघाव, सचिन भिंगारदे, प्रदीप पवार, इंद्रभान पेरणे, बाळासाहेब उंडे, दादा पवार, भाऊसाहेब पवार यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक इथे हजर होते. यावेळी प्रास्ताविक शिवाजी डवले यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार सचिन ठुबे यांनी मांडलेत. स्वर्गीय गाडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे 14 गाव पाणी पुरवठा योजना ही राज्यभर नावलौकिकास आली आहे. काही झालं तरी चालेल, मात्र माझी योजना कार्यान्वित राहिली पाहिजे ही गाडे यांची भावना होती. म्हणूनच या योजनेस स्वर्गीय शिवाजी गाडे पाटील यांचं नाव देऊन तीच खरी श्रद्धांजली अर्पण करावी अशी मागणी निवृत्त मंडलाधिकारी अप्पासाहेब गुंजाळ यांनी केली आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. अकोले शहरामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती साई अर्पण महिंद्रा ट्रॅक्टर्स या आधुनिक शोरूमचं उद्घाटन खासदार भाऊसाहेब वागचोरे आणि महिंद्राचे सिनियर जनरल मॅनेजर परीक्षित घोष आणि झोनल हेड आशिष गुप्ता यांच्या हस्ते संपन्न झाले. अकोले शहराच्या वैभवामध्ये भर टाकण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती साई अर्पण महिंद्रा ट्रॅक्टर या आधुनिक शोरूमचं उद्घाटन माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे आणि महिंद्राचे सिनियर जनरल मॅनेजर परीक्षित घोष आणि झोनल हेड आशिष गुप्ता यांच्या हस्ते संपन्न झाले. अकोले शहरामध्ये शेकेवाडी, कोल्हार, घोटी रोड या ठिकाणी साई अर्पण महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि सर्व्हिस सेंटर हे दालन अमोल बोराडे यांनी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये सुरू केले. अमोल बोराडे यांनी गेल्या 11 वर्षांपासून अकोले तालुक्यामध्ये साई अर्पण गॅस एजन्सीच्या माध्यमातून 27,000 संतुष्ट ग्राहक तयार केले आहेत. शेतकऱ्यांना अकोल्यासारख्या ठिकाणी महिंद्रा या नावाजलेल्या ब्रँडचे ट्रॅक्टर्स उपलब्ध करून द्यावे आणि या ट्रॅक्टरची कुठलीही कामं शेतकऱ्यांना अकोला या ठिकाणी करता यावी या हेतूनं अमोल बोराडे यांनी साई अर्पण या शोरूमची उभारणी केली आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रामधील मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येनं इथे हजर होते. आज पाडव्यानिमित्त, गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही साई अर्पण ट्रॅक्टर्स नावाने नवीन व्यवसाय सुरू करत आहोत. तरी गेल्या 7-7.5 वर्षापासून आम्ही साई अर्पण भारत गॅस ग्रामीण वितरण कळस येथे गॅस एजन्सी चालवत आहोत आणि आता या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करत आहोत. बहुत बहुत स्वागत करना चाहता हूँ इस इवेंट पे जहाँ पे हम
इस नए डीलरशिप का साई कृपा नई डीलरशिप का हम इनॉग्रेशन कर रहे हैं। मैं साथ ही में बाबू साहब को और अमोल जी को और उनके फादर चंद्रभान जी को और भरत को बहुत बहुत कंग्रेचुलेट करना चाहता हूँ कि इतने कम समय में उन्होंने ये पूरा डीलरशिप रेडी कर दिया। ये हम कहते हैं कि महिंद्रा में जुड़ने के बाद हम बहुत से असंभव काम को संभव कर सकते हैं। ये हमारा एक विश्वास है और मैं खुश हूँ कि आप आज हमारे साथ उस विश्वास में शामिल हो गए। म्हणजे ते माझा भाऊ पाहिलं तर लहानपणी तिच्या अत्यंत ज्याला आपण म्हणायचो सांधन करायचं गठे करायचे त्यातून आमच्या कुटुंबाची गुजराण व्हायची। म्हणजे असा एक काळ ज्या गावामध्ये मी जगलो त्या गावामध्ये आज ट्रॅक्टरचं शोरूम माझ्या नात्यातला ब्लड रिलेशन मधला एक मुलगा करतो हे मला आनंदाने अभिमानाने वाटण्यासारखं आहे। खूप गोष्टी या ठिकाणी बोलता येतील आणि भविष्यामध्ये हे एक दालन दुसरं दालन असा करण्याचा प्रयत्न तू करत जा। माझी साथ तर आहेच, ती मिळतच राहील चांगल्या कामाला। आणि खरं म्हणजे जसं गॅसच्या एजन्सीमधून जसं तू लौकिक मिळवला सर्वांचा जे कुठे तुझ्यावर टीका करायचा प्रयत्न करतात लोक पण होत नाही, तसंच या ट्रॅक्टर व्यवसायातून खरी सेवा द्यायची, चांगल्या प्रकारची सेवा द्यायची। पैसा मिळवणं हे ध्येय नाही, पैसा आपोआप मिळतो, पण चांगल्या प्रकारची सेवा, प्रामाणिकपणाची सेवा, खरी सेवा। काही लोक डुप्लिकेट माल विकतात, डुप्लिकेट माल घेणारा माणूस एकदा दुकानात येतो पण दुसऱ्यांदा दुकानात कधीच जात नाही। सचिन खरात, 24 तास, अकोले। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। राहुरीचे ग्रामदैवत खंडोबा यात्रा कमिटीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड संपन्न। दरम्यान यात्रेच्या नियोजन बैठकीचं करण्यात आलं आयोजन। पुण्यामध्ये शीख यंग सर्कलच्या वतीनं खालसा दुचाकी रॅली संपन्न। नेवाशामध्ये श्री काशी विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला गजर गुढीचा सन्मान सैनिकांचा हा कार्यक्रम संपन्न। आणि पिंपरी अवघडमध्ये किरकोळ कारणामुळे डोक्यात लाकडी दांडा मारून जीव मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा 24 तास, जगावर्तमानात बिनधास्त।